विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं आजच्या आपल्या या स्कॉलरशिपच्या तासामध्ये खूप स्वागत आहे आणि खूप खूप थँक्यू बरं का. तुम्ही सगळेजण हा व्हिडिओ पाहायला सुरू केलात. त्यामुळे या काळामध्ये सुद्धा तुम्ही अभ्यासाची आवड दाखवायलात, अभ्यास करायलात, त्याच्यामुळे खूप थँक्यू. मग अभ्यासाला सुरुवात करायची. मग एका प्रश्नाचं उत्तर द्या. बघा आता काय आहे, शाळेमध्ये तुम्ही नवीन शाळेमध्ये गेलात, 5वीच्या वर्गात आहात तुम्ही, आणि मग तुम्हाला कळालं की इथं 10वीची परीक्षा आली की वर्गाच्या बाहेर बसून मैदानात तास घेतात. कारण 10वीची परीक्षा असल्यामुळं तो वर्ग 10वीच्या परीक्षेसाठी नंबर टाकण्यासाठी लागतो. मग तुम्ही काय केलात, 5वीच्या वर्गात असताना तुम्हाला कळालं की 10वीची परीक्षा सुरू झाली की तुम्हाला मैदानात बसवतात. तुम्ही 6वीला गेलात, 6वीलाही तुम्हाला तसाच अनुभव आला. आता 10वीची परीक्षा सुरू झाली की तुम्हाला बाहेर बसवले. आता 7वीला तुम्ही ज्यावेळेस जाताल त्यावेळेस 10वीची परीक्षा आहे म्हटलं की तुम्ही काय करणार, आपल्याला मैदानात बसवणार. असा काय करणार तुम्ही, बरोबर आहे, अंदाज. त्या अंदाजाला आणखीन दुसरा काय शब्द आहे, एकदम बरोबर आहे, तुम्ही तर्क काढणार. तर आज आपल्याला आपलं 4थं प्रकरण तर्कसंगती व अनुमान हे शिकायचं आहे. ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय 4.3 हे पाहत होतो. त्याच्यातली 10 गणितं आपण पाहिलेले आहेत. चला तर आता आपण 11वं गणित आता सुरू करूया. उघडा स्कॉलरशिपचं नवनीत कंपनीचं 2021चं ॲडिशन जर तुमच्याकडे असेल तर ते पुस्तक उघडा आणि त्याच्यातला आता आपण 11वा प्रश्न पाहूया. घ्या पुस्तक हातामध्ये. उघडलात पुस्तक. चला आता ह्या 4.3 मधले पुढचे 11 ते 20 पर्यंतचे प्रश्न तुम्ही एकदा मनाने सोडवा बरं का बाळांनो. मनाने सोडवा. त्याचं स्पष्टीकरण काय येतं हे मनाने ठरवा आणि त्याच्यानंतर मग पुन्हा हे स्पष्टीकरण पहा. सोडवलं ना तुम्ही? हां, छान. चला आता आपण प्रश्न पाहूया. 11वा प्रश्न फार सोपा आहे बरं का मुलांनो. 10 मध्ये जे काही प्रश्न होते ना त्याच्यासारखाच हा 11वा प्रश्न आहे. अ शहराची लोकसंख्या ब शहराच्या लोकसंख्येपेक्षा कमी आहे. आता एवढं समजलं. अ शहराची लोकसंख्या, आता बघा हे अ शहराची लोकसंख्या या ब शहराच्या लोकसंख्येपेक्षा कमी आहे. म्हणजे ब ची लोकसंख्या कशी आहे, जास्त आहे. एवढं समजलं, छान. पुढं क शहराची लोकसंख्या ब शहराच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. आता पुढं काय म्हणलंय रे, कोणती शहराची लोकसंख्या, क शहराची लोकसंख्या आता ब शहराच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. एकदम सोपं आहे. आता अ ब क शहराची लोकसंख्या ब शहराच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. पुढं आणखीन काय म्हणलंय, ड शहराची लोकसंख्या ब शहराच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. आता ड शहराची लोकसंख्या काय सांगितलंय, ब शहराच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. मग आता ह्याच्यापेक्षा जास्त आहे, ब पेक्षा. क पेक्षा जास्त आहे का, माहीत नाही, फक्त ब पेक्षा जास्त आहे एवढं आहे. ठीक आहे. पुढं तर सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या शहराची आहे. किती सोपं आहे. सर्वात कमी लोकसंख्या कोणती आहे मग, अ. म्हणून पर्याय नंबर कोणता येईल, 11व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. होतं ना सोपं मुलांनो, छान. मग हे कशामुळे सोपं गेलं तुम्हाला, तर तुम्ही एकदा सोडवलात आणि दुसऱ्यांदा स्पष्टीकरण पाहायलात म्हणून. समजलं मुलांनो. त्याच्यामुळे ज्यांनी एकदा सोडवलेलं नाही आहे ना त्यांनी एकदा पूर्ण सोडवा हे प्रश्न मनाने आणि नंतर मग तुम्ही पहा स्पष्टीकरण. कसं असते मुलांनो, आपण आता हा प्रश्न सोडवला, त्याच्यानंतर हा प्रश्न कधी सोडवणार आहेत, नाही सोडवणार, कारण आपण पुढं चाललो. म्हणून एक प्रश्न सोडवला की त्याचं स्पष्टीकरण कायम लक्षात राहावं असं पक्क सोडवायचा प्रश्न. समजलं मुलांना, छान. 12वा प्रश्न बघूया. थोडासा वेळ लागला हरकत नाही, पण एकदा एक प्रश्न आपल्या नजरेखालून गेला रे गेला, कायमच पक्का व्हायला पाहिजे. बघा 12वा प्रश्न काय म्हणतंय. आता महत्त्वाचा प्रश्न बरं का. टोपलीतील
पिवळ्या फुलांच्या संख्येपेक्षा लाल फुलांची संख्या 6ने जास्त आहे. आता हे गणित माहिती आहे का, समीकरणासारखं आहे बरं का रे मुलांना. काय म्हणले, पिवळ्या फुलांची संख्या टोपलीत पिवळ्या फुलांच्या संख्येपेक्षा समजा टोपली आहे आणि ह्या टोपलीमध्ये हे जे पिवळे फुलं आहेत, पिवळ्या फुलांच्या संख्येपेक्षा लाल फुलांची संख्या ही कशी आहे, लाल फुलांची संख्या 6ने जास्त आहे. लाल फुलांची संख्या 6ने जास्त आहे. मग लाल फुलांची संख्या कशापेक्षा जास्त आहे, पिवळ्यापेक्षा. मग पिवळ्याला आपण x पकडू आणि लाल पिवळ्यापेक्षा 6ने जास्त आहे म्हणून x पेक्षा जास्त 6. एवढं समजलं. पुन्हा काय म्हणलंय, लाल फुलांच्या संख्येपेक्षा पांढऱ्या फुलांची संख्या 3ने जास्त आहे. आता बघा हे पांढरे फूल, आता पांढऱ्या फुलाची संख्या कशी आहे, लाल फुलांच्या संख्येपेक्षा. लाल फुलांची संख्या एवढी x + 6 एवढी आहे लाल फुलांची, आणि लाल फुलांच्या संख्येपेक्षा 3ने जास्त आहे. म्हणजे ह्याच्यात अजून 3 वाढले, 3 जास्त आहे. एवढं समजलं मुलांनो. पुढं, लाल फुलांच्या संख्येपेक्षा केशरी फुलांची संख्या 8ने कमी आहे. मग लाल फुलांच्या संख्येपेक्षा केशरी फुलांची संख्या 8ने कमी आहे. मग आता केशरी, हे बघा हे केशरी लाल फुलांच्या संख्येपेक्षा, म्हणजे हे x + 6 बरोबर आहे, ही लाल फुलांची संख्या. लाल फुलांच्या संख्येपेक्षा केशरी फुलांची संख्या 8ने कमी म्हणजे वजाबाकी 8ने कमी आहे. तर आता प्रश्न काय विचारलाय, तर सर्वात कमी फुले कोणत्या रंगाची आहेत, सर्वात कमी फुले कोणत्या रंगाची आहेत. मग आता सर्वात फुले कोणत्या रंगाची आहेत कमी, इथं तर उत्तर x आहे. त्या इथं x + 6 येईल, इथं काय येईल 6 आणि 3 9, x + 9 येईल. आणि इथं काय येईल, विरुद्ध चिन्हांची वजाबाकी करावी आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह. मग 6 8 विरुद्ध चिन्ह आहेत, 8 मधून 6 गेले 2, x मोठ्या संख्येत चिन्ह वजा म्हणून x + 2 आलं. तर आता आपल्याला काय म्हणलंय, कोणत्या रंगाची फुले, तर सर्वात कमी फुले कोणत्या रंगाची आहेत. मग कोणत्या रंगाची फुले आहेत, इथं बघा केशरी, कारण हे x आहे. x जर समजा 10 असेल तर 10 मधून 2 गेले 8 बरोबर आहे. म्हणून इथं जर x 10 असेल तर 10 + 6 16 व्हायले, 10 + 9 19 व्हायले, आणि 10 - 2 म्हणजे इथं 8 व्हायले, हे कमी व्हायले. म्हणून याच्यामधून सर्वात कमी आहे केशरी. एक प्रश्न समजला मुलांनो, तर यासारखे सगळे प्रश्न समजतील. 12व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय नंबर 4. समजलं ना मुलांनो. मग यासारखे प्रश्न कधी पण आले अशाच पद्धतीनं अचूक सोडवायचं. ज्याचं स्पष्टीकरण तुम्हाला माहिती पाहिजे आणि उत्तरावर तुम्ही ठाम पाहिजे निश्चय, याचं उत्तर हेच आहे. चला पाहूया आता पुढचा प्रश्न 13वा. हा पण प्रश्न सोपा आहे बरं का मुलांनो, खूप सोपा आहे. बघा काय सांगितलंय, आता नदीचं उदाहरण दिलेलं आहे बरं का इथं. आता काय बघा नदीच्या उदाहरणामध्ये, नदीचे पात्र नदीच्या पात्रापेक्षा लहान आहे. आता बघा अशा पद्धतीचं उदाहरण आलं की रेषा मारण्याच्या पद्धतीनं सोडून बघा. नदीचे पात्र नदीच्या पात्रापेक्षा लहान आहे. म्हणजे हे नदीचं पात्र आणि हे नदीचं पात्र. नदीचं पात्र नदीच्या पात्रापेक्षा लहान आहे. म्हणजे नदीचं पात्र एवढं आहे तर नदीचं पात्र एवढं आहे, ह्याच्यापेक्षा हे लहान आहे. एवढं समजलं. पुढं नदीचे पात्र नदीच्या पात्रापेक्षा लहान आहे. आता बघा घेतलंय तिथं. नदीचे पात्र, आता नदीचे पात्र नदीच्या पात्रापेक्षा लहान आहे. आता इथं घेऊ. आता नदीचे पात्र हे नदीच्या, आता नदीच्या पात्रापेक्षा नदीचं पात्र लहान आहे. आता पुढं काय, नदीचे पात्र नदीच्या पात्रापेक्षा लहान आहे. पुढं नदीचे पात्र
फ नदीच्या पात्रापेक्षा मोठे आहे. आता भ नदीचं पात्र फ नदीच्या पात्रापेक्षा मोठं आहे. एवढं समजलं रे. पुढं, तर आकारानुसार दुसऱ्या क्रमांकाचे मोठे पात्र कोणत्या नदीचे आहे? दुसऱ्या क्रमांकाचे मोठे पात्र कोणत्या नदीचे आहे? मग आता आपल्याला दुसऱ्या क्रमांकाचे मोठे पात्र कोणते हे सांगायचं. मग आता आपल्याला बघा, प हे तर फ पेक्षा लहान आहे, आधीच सांगितलंय. पुन्हा भ हे फ पेक्षा मोठे हे तर सांगितलेलंच आहे, म्हणजे सगळ्यात मोठं हे कळालं, एवढं आहे. पण आपल्याला ब च्या बाबतीत काय सांगितलंय? भ पेक्षा लहान आहे हे सांगितलंय. ब नदीचं पात्र फ पेक्षा लहान आहे हे सांगितलंय का? नाही. हे कदाचित फ पेक्षा मोठा असेल आणि भ पेक्षा लहान असेल, किंवा कदाचित फ पेक्षा लहान असेल. बरोबर आहे. पण आपल्याला काय म्हणलंय की आकारानुसार दुसऱ्या क्रमांकाचे मोठे पात्र कोणत्या नदीचे आहे, तर हे आपण सांगू शकत नाहीत, कारण पहिलंच मोठं पात्र हे कोणतं सांगू शकतो. म्हणून फ न पर्याय फ हे फ येणार नाही, कारण हे जे फ आहे हे फ ह्याच्यापेक्षा लहान आहे माहिती आहे, पण ब पेक्षा लहान आहे का हे माहिती नाही. ब नदीचं पात्र असू शकते, कारण ब नदीचं पात्र भ पेक्षा लहान आहे म्हणलेलं आहे. बरोबर आहे. पण भ पेक्षा लहान आहे, पण फ पेक्षा मोठं आहे म्हणलंय का? नाही म्हणलं स्पष्ट. म्हणून भ तर सगळ्यात मोठं हे नाही येणार. पर्याय 4च अचूक आहे. माहिती अपुरी, याच्यात माहिती अपूर्ण दिलेली आहे. म्हणून 13व्याचं उत्तर किती मुलांनो? पर्याय क्रमांक 4. समजलं ना? छान. पहा आता पुढचा प्रश्न, 14वा प्रश्न पाहूया. समजून जर घेतलात तर सर्व प्रश्न अतिशय सोपे आहेत बरं का मुलांनो. त्याच्यासाठी सगळे प्रश्न तुम्ही समजून घ्या. समजून घेतल्यानंतर फार सोपे. चला, 14वा प्रश्न काय म्हणले? भजीपेक्षा वडा जास्त तिखट आहे. तोंडाला पाणी सुटायले का? अरे मग करा व्हिडिओला पॉज, घेऊ खाऊन या भजी. ठीक आहे, चला. काय म्हणलंय? भजीपेक्षा वडा जास्त तिखट आहे. आता बघा, हे भजी, हे पण असंच करायचं बघा. हे भजी आणि हे वडा. भजीपेक्षा वडा जास्त तिखट आहे. हे भजी एवढीच तिखट आणि वडा एवढा तिखट. पुढं काय म्हणलंय? मिसळपेक्षा भजी कमी तिखट आहे. आता मिसळपेक्षा भजी ही कमी तिखट आहे. मिसळपेक्षा भजी ही कमी तिखट आहे, म्हणजे मिसळ एवढी असेल. बरोबर आहे. किंवा कदाचित वड्यापेक्षाही मोठी असेल. बघूया पुढं काय दिले. वड्यापेक्षा चटणी जास्त तिखट आहे. आणि मात्र सांगितलं ह्या वड्यापेक्षा कोण आहे? चटणी जास्त तिखट आहे. हे स्पष्ट सांगितलं, हे स्पष्ट आहे, हे स्पष्ट आहे. हां, पुढं काय सांगितलंय? चटणीपेक्षा मिसळ कमी तिखट आहे. या चटणीपेक्षा मिसळ ही कमी तिखट आहे. बरोबर आहे, हे बरोबर आहे बरं का. चटणीपेक्षा मिसळ कमी तिखट आहे आणि भजीपेक्षा मिसळ जास्त तिखट आहे, हे स्पष्ट सांगितलं आहे. पुढं, तर वडा व मिसळ यांच्यात जास्त तिखट कोणतं? तर आता इथं वडा व मिसळ, वडा कुठं आहे? हे बघा, हे वडा व मिसळ यांच्यात जास्त तिखट कोण आहे? आता काय सांगितलं ह्याच्यात बघा, चटणीपेक्षा मिसळ ही कमी तिखट आहे. मग कमी तिखट म्हणजे वड्यापेक्षाही जास्त असू शकेल, ही वड्यापेक्षाही जास्त तिखट असू शकेल. पण आपल्याला इथं स्पष्ट सांगितलं नाही की वड्यापेक्षा मिसळ ही कमीच आहे म्हणून, असं स्पष्ट सांगितलं नाही. आपल्याला सांगितलंय भजीपेक्षा मिसळ ही जास्त आहे म्हणून आपण जास्त घेतलं. पण वड्यापेक्षा मिसळ ही कदाचित जास्त असू शकते, चटणीपेक्षा कमी आहे. ठीक आहे, म्हणजे इथंच माहिती ही स्पष्ट नाही आहे. म्हणून 14व्याचं उत्तर सुद्धा आपलं वड्यापेक्षा कशी ते आपल्याला नक्की सांगता येत नाही. हे बरोबर आहे, वड्यापेक्षा हे कसं आहे ते सांगता येत नाही नक्की. म्हणून याचं उत्तर माहिती अपुरी, पर्याय नंबर 4. समजलं? छान. पहा पुढचा प्रश्न. बघा, आता पुढचा प्रश्न आहे
15वा. एकदम सोपा आहे बरं का रे हे सुद्धा प्रश्न. एकदम सोपा प्रश्न आहे. आणि सगळे प्रश्न आता इथून पुढचे सगळे प्रश्न हे अगोदरच्या प्रश्नासारखेच आहेत मुलांनो. फार सोपं आहे बघा. प्रश्न पूर्ण व्हायच्या आधीच तुम्हाला उत्तर कळायला लागेल. काय म्हणले 15व्या प्रश्नात? तर 15व्या प्रश्नात सांगितलंय तुम्हाला रेडिओला टी व्ही म्हटलं. आता रेडिओला काय म्हटलंय? टी व्ही. रेडिओला टी व्ही म्हटलं. आता असे प्रश्न जर आला तर तुम्हाला काय सांगितलेलं आहे? आला रे आला असा प्रश्न की दन 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 फास्ट वाचायचा. बघा, रेडिओला टी व्ही म्हटले, टी व्हीला सिनेमा म्हटले, सिनेमाला नाटक म्हटले व नाटकाला लघुपट म्हटले. आता तर पासून आपलं महत्त्वाचं आहे, मूळ प्रश्न महत्त्वाचा आहे. तर आपण थिएटरमध्ये पडद्यावर काय बघतो? आता ह्याचं उत्तर द्या. थिएटरमध्ये आपण पडद्यावर काय बघतो? आपण थिएटरमध्ये पडद्यावर पाहतो सिनेमा. हे आपलं मूळ उत्तर आहे. बरोबर आहे? हे आपलं काय आहे? मूळ उत्तर. तर सिनेमाला काय म्हणतात मग? आता बघा, सिनेमाला नाटक म्हटले. सिनेमाला काय म्हटले? नाटक. प्रश्न नीट वाचायचा बरं का. आता प्रश्न नीट वाचायचा. सिनेमाला नाटक म्हटले. म्हणून 15व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. समजलं? छान. पहा 16वा प्रश्न. अतिशय सोपे प्रश्न आहेत रे मुलांनो. बघा, आता हा पण प्रश्न 120 स्पीडनं वाचून काढा. जर विहिरीला ओढा म्हटले, ओढ्याला नदी म्हटले, नदीला समुद्र म्हटले व समुद्राला कालवा म्हटले. आता इथं थांबायचं. तर मूळ प्रश्न इथं आहेत. तर नाशिक जिल्ह्यात कशाचा उगम होतो? नाशिक जिल्ह्यात कशाचा उगम होतो? गोदावरी नदीचा उगम होतो. बरोबर आहे? मग आता आपल्याला काय म्हटलंय? नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीचा उगम होतो. बरोबर आहे? हे मूळ प्रश्नाचं उत्तर आहे. तर नदीला काय म्हटलंय? नदीला म्हटलं आहे समुद्र. नदीला काय म्हटलंय? समुद्र. म्हणून 16व्याचं उत्तर गोदावरी समुद्र हे येत आहे. कळालं बेटा? कारण नदीला समुद्र म्हटले ना, नदीला समुद्र म्हटलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 16व्याचं उत्तर गोदावरी समुद्र हे आहे. लक्षात आले ना? असे प्रश्न छान. बघा, आता पुढचा प्रश्न पाहूया. 17वा प्रश्न. हा पण खूप सोपा आहे मुलांनो. बघा, आता बघा, हा तर प्रश्न परीक्षेत आलेला आहे रे. वासराला कोकरू म्हटले, कोकराला शिंगरू म्हटले, शिंगरूला करडू म्हटले, करडूला रेडकू म्हटले. तर मेंढीच्या पिलाला काय म्हणतात? आता मेंढीच्या पिलाला काय म्हणतात हे मुख्य प्रश्न आहे, मूळ प्रश्न. मग मेंढीच्या पिलाला काय म्हणतात? काय म्हणतात मेंढीच्या पिलाला? कोकरू. म्हणजे ओरिजिनल उत्तर आपलं कोकरू आहे. मग आता त्या कोकराला काय म्हणतात रे? कोकराला शिंगरू म्हटले. म्हणून पर्याय नंबर ह्याचं किती उत्तर आहे? 3. समजलं? कोकरू म्हणतात हे मूळ उत्तर. आणि या कोकरूला काय म्हणते? शिंगरू. म्हणून शिंगरू कशात दिले? पर्याय नंबर 3. म्हणून 17व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. चला 18वा प्रश्न. किती सोपे प्रश्न चाललेत तुम्हाला. बघा 18वा प्रश्न पहा. आता काय दिला 18वा? घड्याळातील मिनिट काटा व तास काटा. हा प्रश्न वाचल्यावरच पर्याय बघायची सुद्धा गरज नाही, उत्तर तुम्हाला लगेच येते. घड्याळातील मिनिट काटा व तास काटा किती वाजता एका सरळ रेषेत असतात? 2:45 वाजता शक्यच नाही. 12:30 वाजता तर कधीच येणार नाहीत, कारण 12च्या पुढं चालला ना काटा तो. 4:50 शक्य नाही. तर करेक्ट सरळ येते 6 वाजता. बरोबर आहे? हे घड्याळ इथं 12, इथं 6, इथं केंद्रबिंदू, हे लहान काठा इथं आणि मोठा काटा इथं. हे सरळ येते. म्हणून याचं उत्तर काय? पर्याय नंबर 2. कळालं? छान. आता 19वा प्रश्न पाहू आपण. हा फार सोपे प्रश्न आहेत मुलांनो. बघा बरं, आता तुम्ही सुद्धा म्हणायलात आहे का नाही? हा चला 19वा प्रश्न. सर्व राजे बलिष्ठ असतात. आता राजा म्हणलं की ताकदवानच येणार ना रे. बरोबर आहे? सर्व राजे बलिष्ठ असतात हे विधान आहे. पुढचं विधान काय? काही राजे भावूक असतात. आता काही राजे जे असतात ना
भावूक म्हणजे इमोशनल असतात. आता सर्व राजे, आता हे राजे आहेत हां, हे एवढे राजे आहेत सगळेजण, हे सर्व राजे कसे आहेत? सर्व राजे बलिष्ठ आहेत, पण त्याच्यातले काही राजे हे भावूक आहेत. पण त्याच्यातले जे काही राजे आहेत नाही बघा, हे काही राजे भावूक आहेत, इमोशनल आहेत हां. तर या माहितीवरून पुढीलपैकी कोणते अनुमान निश्चित करता येईल? नंबर 1, काही राजे बलिष्ठ नसतात. आता काही राजे बलिष्ठ नसतात, नाही तसं नाही होणार. सर्व राजे बलिष्ठ आहेत, पण काही राजे हे भावूक आहेत. भावूक असणारे बलिष्ठ नसतात असं थोडीच आहे, ते पण बलिष्ठ आहेत. पुढचं ते चुकलं उदा ना, कारण काही राजे बलिष्ठ नसतात हे चूक आहे, सगळेच राजे बलिष्ठ असतात. दुसरं पर्याय, सर्व राजे भावूक असतात. आता काही राजे भावूक म्हणल्यानंतर सर्व राजे भावूक थोडीच आहेत. आता वर्गात एका मुलांना आगाऊपणा केला म्हणजे सगळे मुलं आगाव झाले का? नाही. तसंच काही राजे भावूक झाले म्हणजे सगळे राजे भावूक होते का? नाही नाही, चुकला. दुसरं पण चुकला हां. तिसरं बघा, काही बलिष्ठ राजे भावूक असतात. हां, हे करेक्ट आहे बघा. ह्याच्यातले सगळे राजे बलिष्ठ आहेत आणि बलिष्ठ असणारे राजे भावूक आहेत, म्हणून काही बलिष्ठ राजे हे भावूक आहेत. हे पर्याय बरोबर आहे. चौथा वाचायची गरज नाही, तरी वाचून दाखवतो. सर्व बलिष्ठ राजे भावूक असतात. आता असं कुठं आहे बघा, सर्व बलिष्ठ राजे भावूक असतात, चुकलं. म्हणून ह्याच्यातलं पर्याय नंबर 3 हे कसं आहे? अनुमान निश्चित बरोबर आहे, हे आपल्याला सांगता येईल. कळालं बेटा? छान. आता पुढचा प्रश्न, 20वा प्रश्न पाहूया. बघा 20वा प्रश्न काय सांगितलंय? दररोज एक पेपर, अरे हे प्रश्न परीक्षेत आलेला आहे बरं का 2017च्या. दररोज एक पेपर याप्रमाणे सोमवारी भाषा विषयाने परीक्षेची सुरुवात झाली. आता सोमवार, आता या सोमवारी कोणत्या विषयाच्या पेपरनं सुरुवात झाली? भाषा. आता कोणती भाषा ते माहीत नाही, रशियन भाषा, पाली भाषा, उर्दू भाषा का संस्कृत भाषा ते माहीत नाही, पण भाषानं झाली. हां, मराठी व इंग्रजी या विषयांच्या परीक्षेच्या पेपर दरम्यान परिसर 2 होता. म्हणजे कुणाचा रे? हे बघा, हे मराठी आणि इंग्रजी ह्याच्यामध्ये परिसर 2 होता. ठीक आहे. आता कोणत्या वारी होता ते माहीत नाही आपल्याला बरं का. तर पुढे बघा, पेपर दरम्यान परिसर 2 विषयाचा पेपर होता. इंग्रजी विषयाच्या पेपरनंतर गणित विषयाचा पेपर होता. आता इंग्रजी विषयाच्या पेपरनंतर कोणाचा होता? गणिताचा पेपर होता. ठीक आहे, इतकं आलं. पुढं परिसर 2 नंतर तिसऱ्या दिवशी परिसर 1चा पेपर होता. परिसर 2 नंतर तिसऱ्या दिवशी, परिसर 2 नंतर पहिल्या दिवशी इंग्लिश, दुसऱ्या दिवशी गणित आणि तिसऱ्या दिवशी परिसर 1चा पेपर होता. तर गणित विषयाचा पेपर कोणत्या वारी होता? आता गणित विषयाचा पेपर कोणत्या वारी होता? आता हा जर क्रम असेल आणि सोमवारी जर भाषा असेल तर मग लक्षात आलं का? सोमवारी इथं आलं बघा, हे सोमवारी भाषा, हे मंगळवार, हे बुधवार, हे गुरुवार, हे शुक्रवार आणि हे शनिवार. आलं लक्षात आलं? मग आपल्याला काय म्हणले? तर गणित विषयाचा पेपर कोणत्या वारी होता? तर गणित विषयाचा पेपर कोणत्या वारी होता? शुक्रवारी. म्हणून ह्याचं उत्तर काय? पर्याय नंबर 4. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपण स्वाध्याय 4.3 हे पूर्ण संपवलेलं आहे. बघा, ह्याच्यातले जे प्रश्न आहेत हे प्रश्न आपण एकदा सोडवले की त्याच्यानंतर पुन्हा आपण सारखं सोडवू नाही शकणार, कारण 4.3 झाले की 4.4, पुन्हा पुढचं प्रकरण, त्याच्या पुढचं प्रकरण, त्याच्या पुढचं प्रकरण, असं आपण पाहत जाणार आहे. म्हणून एकदा जे प्रश्न आपण पाहिला, एकदा जे प्रश्न आपण सोडवला त्याचं स्पष्टीकरण कायम लक्षात ठेवायचं, त्याचा चांगला अभ्यास करायचा, सारखं तेवढं रिव्हिजन करायचं. समजलं? समजा तुम्ही एखाद्या मंदिरात दर्शनाला गेलात, नवीन ठिकाणी दर्शनाला गेलात, मंदिराची मूर्ती बघितलात, मूर्ती बघून हात जोडलात, डोळे बंद केलात, पाया पडलात आणि मंदिराच्या बाहेर गेलात. मंदिराच्या बाहेर गेल्यानंतर तुम्ही जर पुन्हा ती मूर्ती कशी होती ही आठवायचा प्रयत्न केला तर येईल का? तुमच्या लक्षात येणार नाही. त्याला डबल दर्शन घ्यावं लागते.
पुन्हा अजून जायचं, बाहेर गेलात थोड्या वेळ फिरलात, पुन्हा अजून मंदिरात जायचं, पुन्हा मूर्ती नीट पाहायची, डोळे बंद करायचं आणि डोळे बंद केल्यानंतर ती मूर्ती दिसती का पाहायचं. आणि मग डोळे बंद केल्यानंतर सुद्धा जर तुम्हाला ती मूर्ती दिसू लागली म्हणजे तुमचं त्या मूर्तीची प्रतिमा तुमच्या पूर्ण मनामध्ये रुजली आहे. कधी? दुसऱ्या दर्शनानंतर. तसंच आपलं आता हे ग्रंथ म्हणजे पारायणाचं आहे आपलं, तर याचं सुद्धा प्रत्येक प्रश्न, प्रत्येक भाग, कमीत कमी प्रत्येक स्वाध्याय 2 वेळेस 3 वेळेस हे तुम्ही सराव करायचा. समजलं मुलांनो? एक वेळेस स्वयंअध्ययन, दुसऱ्या वेळेस मार्गदर्शन आणि तिसऱ्या वेळेस परत स्वयंअध्ययन. अशा पद्धतीनं तुम्ही कमीत कमी एक स्वाध्याय 3 वेळेस सोडवा. तुम्हाला अभ्यासाला खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक मुलांनो.